ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास कसा करावा. तर आता पहिले म्हणजे एकदा ऑप्शनल पूर्ण सिलेक्ट झाल्यावर साधारण जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर 1 वर्ष असतं आपल्याकडे पुढची परीक्षेच्या आधी. त्याच्यामुळे ऑप्शनलचं नेहमी असं असतं की प्रिलिम्सचा अभ्यास कधी सुरू करावा असं असतं की जेव्हा परीक्षा आहे प्रिलिम्स, तर प्रिलिम्सच्या 4 महिने आधीपासून पूर्ण प्रिलिम्सला शिफ्ट होणं खूप महत्त्वाचं असतं. आता कसं आहे की पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रिलिम्स आहे, त्याच्यामुळे साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, सो असं 4 महिने पूर्ण प्रिलिम्सचा अभ्यास करावा लागेल. सो त्या 4 महिन्यात ऑप्शनल अजिबातच करायचा नाही. सो त्याच्यामुळे फेब्रुवारीच्या आधी म्हणजे आतापासून ऑगस्ट ते फेब्रुवारी, सो हे साधारण एक 5-6-7 महिने आहेत. सो या 6-7 महिन्यात ऑप्शनल तुमचा पूर्ण झाला पाहिजे. सो आता ऑप्शनलचा अभ्यास कसा करायचा, तर सुरुवात ही नेहमी NCERT पासून करावी. कारण प्रत्येक ऑप्शनलच्या स्वतःच्या वेगवेगळ्या NCERT असतात. सो नेहमी NCERT पासून सुरुवात करा. त्याच्यानंतर प्रत्येक ऑप्शनलचे स्पेसिफिक रेफरन्स बुक्स असतात. सो मध्ये ऑप्शनल वाईज व्हेरी होतील आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऑप्शनल आणि GS याच्यामधला फरक असा आहे की GS मध्ये जास्त वाचण्यापेक्षा जास्त लिहिणं